एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। छत्रपती सेनेचा ऐतिहासिक उपक्रम विश्वविक्रम राजगादी व हिरकणी स्पर्धा उत्साहात संपन्न। छत्रपती सेना आदर्श शिवजन्मोत्सव 2026 निमित्त नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य राजगादी साकारण्यात आली। या राजगादीची अधिकृत नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली असून बुधवारी दिनांक 18 अनावरण सोहळा उत्साहात पार पडला। शिवरायांच्या इतिहासातील राजगादीचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा विशेष उपक्रम राबविण्यात आला। याच पार्श्वभूमीवर शिवजन्मोत्सवानिमित्त हिरकणी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले। स्पर्धेचे उद्घाटन आमदार देवयानी फरांदे, कल्याण डोंबिवलीच्या महापौर हर्षाली थविल तसेच माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले। कार्यक्रमास छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार, कार्याध्यक्ष निलेश शेलार, शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष शिल्पा सोनार, कोर टीम अध्यक्ष जयद्र थविल, प्रदेशाध्यक्ष राजेश पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। हिरकणी स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे 240 महिलांनी सहभाग नोंदवला। जय शिवराय। मी चेतन तानाजी शेलार, छत्रपती सेना संस्थापक अध्यक्ष। छत्रपती सेना गेल्या 10 वर्षापासून शिवरायांचे प्रतीक असलेल्या वस्तूंचं मोठ्या स्वरूपात रूपांतर करून त्याची विश्वविक्रमात नोंद करत असते। या वस्तूंचं जनतेपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, शिवभक्तांपर्यंत या वस्तूंची माहिती व्हावी यासाठी छत्रपती सेना या मोठमोठ्या वस्तू साकारत असते। आज तुम्ही बघत असाल छत्रपती सेनेच्या माध्यमातून इथे शिवतख्त राजगादी साकारण्यात आलेली आहे। याआधी छत्रपती सेनेने भव्य दिव्य असा 13 फुटी जिरेटोप, भव्य दिव्य अशी भवानी तलवार, वाघनखे, कट्यार, त्याचबरोबर शिवरायांचा टाक, कवड्याची माळ आणि सुवर्ण शिवराई होऊन आणि मागील वर्षी रायगडाची जगदीश्वराची पायरी आपण विश्वविक्रमी स्वरूपात साकारली होती। याही वर्षी विश्वविक्रम झालेला आहे। वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद करण्यात आलेली आहे। सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। मी शिल्पा वैभव सोनार, अध्यक्ष शिवजन्मोत्सव समिती 2026। मागील 5 वर्षा हे माझं 5वं वर्ष आहे अध्यक्ष म्हणून शिवजन्मोत्सव समितीचे। आणि गेल्या 5 वर्षापासून छत्रपती सेनेकडनं आपण आदर्श शिवजन्मोत्सव साजरा करतो आहोत। आपण विश्वविक्रमी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असणाऱ्या वस्तू या विश्वविक्रमी स्वरूपात बनवतो तर आहोत, पण त्याचबरोबर आम्ही महिलांसाठीची खास शिवजयंती ही फक्त छत्रपती सेनेकडून सुरू केली आहे गेल्या 5 वर्षापासून। या दिवशी एक दिवस खास कर आपण महिलांसाठी ठेवतो। वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळ्या स्पर्धा आपण घेतो। गेल्या वर्षीपासून आपण हिरकणी स्पर्धा सुरू केलेली आहे। रायगडाच्या इतिहासात हिरकणीचं नाव हे अजरामर आहे। ज्या पद्धतीने ती रायगडावरनं आपल्या बाळासाठी उतरली हे खरंच कौतुकास्पद आहे। आणि आजही हिरकणी ही महिलांचं प्रेरणास्थान आहे।
तर हा विचार समोर ठेवून गेल्या वर्षीपासून आम्ही हिरकणी स्पर्धा ही सुरू केलेली आहे. यंदाही खूप छान प्रकारे ही स्पर्धा पार पडलेली आहे. सुमारे 250 महिलांनी यात भाग घेतला आहे. इथे आम्ही एक 21 फूट टॉवर उभा केलेला आहे. रॉक क्लाइम्बिंगची स्पर्धा आहे की कमीत कमी वेळात जी महिला नऊवारी नेसून वरती चढून खाली परत येईल तिला आपण खास पैठणी इथे बक्षीस देणार आहोत. तर या पद्धतीने खूप छान अशी ही स्पर्धा पार पडली. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. सकाळी 11 ते आता 5 वाजेपर्यंत प्रतिस्पर्धी येत होत्या, भाग घेत होत्या. तर खूप छान ही स्पर्धा पार पडली. इथून पुढे ही छत्रपती सेनेकडनं महिलांसाठी हे असे उपक्रम करता येतील करत राहू आणि नाशिककर महिलांनी मोठ्या प्रमाणात आमच्या या उपक्रमात सहभागी व्हावे. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. मी दीप्ती संदीप गायकवाड नाशिकहून. आज छत्रपती सेनेने शिवजन्मोत्सव 2026 निमित्ताने हिरकणी कडा क्लाइम्बिंग करायचा एक कार्यक्रम ठेवला होता. मी तिथे 56 सेकंदमध्ये हा कडा पार पाडलेला आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद भेटलेला आहे. खूप छान महिला इथे सजून आले. तर महाराष्ट्रीय लूक त्यांनी केलेलं होतं. नऊवारी साडी जी महाराष्ट्राची शान आहे ती नऊवारी साडी नेसून आम्ही तो क्लाइम्बिंग केलेला आहे आणि खूप छान वाटलं.